तुम्ही झोपा बरं असं झोपा ना. कसं नाही काय नाही तुम्ही 2 मिनिटं झोपा तर मग ओंकार कुठले फुट आले मग हेच हे बरोबर जरा दात आहे का हा ते रक्ताचं होतं ना ते रक्त पुसलं किती वाजता झाली घटना 4:15 4:15 तुम्ही कुठे होते मी मोटर बंद करायला गेलो होतो मग तिथे जरा केळं होती पिकलेली म्हणून ती खायला वाकलो तोडाय वाकले होते ना काय हा पण ते माहिती ते पोर राहतात ना वर दत्ता गीतेची त्यांची तिथे ती राहायला आहे हम्म. बायांची माणसं त्यांनी ती वाघीने ती गेली आता मगाशी फोन केला त्यांनी तिथं पिल्ला असेल पिल्ला आहे 3 पिल्ले तुम्हाला त्रास काही जाणवते नाही तर नाही. मगाशी धरलं तेव्हा मग घेतात म्हणून आता नाही काय होत तर त्याचं काय आहे मॅडम कुठे गेला मॅडम समजा काही रिॲक्शन वगैरे होती का रिॲक्शन वगैरे येऊ शकते पण अजून तर त्यांना काय म्हणजे विचारलं काय तर लक्षण काय. असतं अंगावर खाजू वगैरे येऊ शकते किंवा उलटी मळमळ असे असा का? त्रास होऊ शकतो तसं जास्त खोलवर काय वाटत नाही नाही वाटत अजून तर नाही काय त्या इंजेक्शन वाटत होईना का वर हा हा येतात आहेत मॅडम त्यांना कॉल करू. बरोबर ठीक आहे. डॉक्टर मॅडम ऐश्वर्या मॅडम आहे का? नाही नाही ढाकणे टाकणे मॅडम. बरं, येऊ दे काय हरकत नाही फॉरेनचं काय म्हणणं आहे काय नाही आपल्या याच्यापूर्वी आपण तिथं बिबट्याचं हे होता म्हणजे वावर होता तिथे जवळपास 11 बिबट्या त्या एरियात उचललेले आहेत आपण पिंजरे वगैरे लावलेले होते तिथे तुम्ही कळवलं होतं फॉरेस्टला अगोदर पिंजरे लावलेले पिंजरा नाही लावते आता ते म्हणले पिंजरा नाही आता. ठीक आहे काय करा सर तुम्ही तिथं पहिलं उद्या इमर्जन्सी पिंजरा लावा हो. जिथं अटॅक झालाय कदाचित ते आता समजा ठीक आहे ते मादी असेल मला असं वाटतं ते हां सांगते ना, मादी. तुम्ही तात्पुरते तेवढं जेवढा ते पिल्ला शिफ्ट करता येईल पहिलं शिफ्ट करा बिबट्या तुम्हाला कोण कोण आले तुमच्या कुटुंबात नक्की बरं वाटतंय ना काही काळजी करू नका जर तुम्हाला वाटतं उद्या मोठ्या हॉस्पिटलला जायचे सगळं फॉरेस्ट खर्च करते त्याची पण काय अडचण नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कसं आहे आता समजा थोडक्यात आहे, मी काल जी घटना पारगावची पाहिली पारगाव एकदम सेन्सिटिव्ह विषय होता. बरोबर लहान मुलं तिथं DCF तुमचे सगळे आले होते हो आपल्याला अरे पण ते होते खाडी साहेब ते पण होते राजहंस मॅडम होत्या दादा पण होते ना सर विशेष सेन्सिटिव्ह होता तो विशेष वेगळा होता तो आता ठीक आहे यांचं नशीब हा, कोणी थोडं वेळ वेळ घातलं. घातलंय. पण ते चुकून जर गळायला पकडलं असतं ना ते वाकले होते दोन्ही पायांच्या मधून त्यांनी अटॅक केलाय आणि तुम्ही एवढं यांची मग काय म्हणजे ते लहान मुलगा जर असा ते हाय तुम्ही समजा हट्टे पण कट्टे वाघ पण मोठं नाही होतं. मांजर घ्यायचं तर मग मारलं तिथं गडबड काय नाही ना काहीच नाही ना नदीच्या कडेला एक मोटर बंद करायला गेली ती नाही पण आता अशी परिस्थिती आहे की बिबट्या रात्रीचा हल्ला करतो असं काय नाही 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 कधी पण दिवसा पण आहो तसं काही नाही ते काय दिवसा काय रात्र असं काही नाही नमस्कार दादा. काय आपलं काय ना विनोद बबन सौरे कशी घटना घडली ते मोटर बंद करायला गेलो होतो ना, ते केळीतून आलं आणि धरलं पाहायला किती वाजता 4:15 4:15 किती एक होते का दोन बिबटे एकच होता पण मोठा होता तुम्ही कशी काय सुटका झाली महाराजलो त्याच्यामुळे सोडून पळाले ते मग तिथून पुढं मग काही याला फोन केला महारा मला खाली न्यायला तिथे आता बरं आहे ना हा बरं आहे. काय भाऊ काय सांगाल रोज हल्ले होते असे नाही खरं तर एक दिवस असं जात नाही की बिबट्याचा हल्ला होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बिबट्या आता रात्रीचा हल्ला करतो असं पण काही नाही दिवसा ढवळे सगळे हल्ले व्हायला लागलेत ऊसतोडीचे इकडं प्रमाण चालू आहे आणि हे सगळे बिबटे बाहेर पडायला लागलेत आता यांच्यावर आपण पाहतो की 4 वाजता हल्ला झाला आहे म्हणजे दुपारचा हल्ला झाला आणि यांच्या जागी जर लहान मुलगा असता तर कदाचित परत वाचला पण नसता जुन्नर तालुक्याची खरं शोकांतिक काय रोज बिबट्यांचे हल्ले होत होते पण सरकार याच्यावर काही मार्ग काढत नाही किती वन विभागाची तरी आम्ही किती भांडायचं किती गुन्हे अंगावर घ्यायचे कालच घटना झाली कालच घटना घडली आपण सगळ्यांनी स्वतः पाहिले लहान लेकराचा आई समोर जेव्हा जीव जातो एखाद्या आईबापासमोर एखाद्या लेकरा जीव जातो ना त्यांना त्यांचं दुःख माहिती त्यांना त्यांचा आक्रोश माहिती या सरकारला कधीच जाग यायची आमच्या काही थट्टामस्करी चालवली आम्ही वारंवार सांगतोय की जुन्नर तालुक्यात एवढे जर बिबट्यांचे हल्ले वाढलेत 60 बळी जातात ते वनमंत्री काय म्हणतात ते आम्ही 1 कोटीच्या शेळ्या सोडू पण त्यांना अजून त्याचा गोष्टीचा गांभीर्यच नाही की जुन्नर तालुक्यासाठी काय केलं पाहिजे बिबट प्रवण क्षेत्र आहे काय केलं पाहिजे आमची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे नरभक्षक बिबट्याला तुम्ही शूट करा नाहीतर शिफ्ट करा
शिफ्ट तुम्ही कुठेही करा ना. भारतात अनेक अभयारण्य आहेत, टायगर रिझर्व आहेत, तिथं तुम्ही शिफ्ट करू शकता. आता हे समजा वनपाल असतील, वनरक्षक असतील, यांच्याशी आम्ही काय वाद घालायचा, किती घालायचा. आजपर्यंत वन विभागाशी किती भांडलो आहे. परंतु ही सगळी जबाबदारी मला असं वाटते हे जे वरिष्ठ जे बसलेत यांची जबाबदारी. वन विभागाचे वरचे DCF असतील, CCF असतील किंवा वरिष्ठ यांचे, हा खरं तर सरकारचा निर्णय, हा मंत्री लेवलचा, मिनिस्ट्री लेवलचा विषय. यांनी कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतो, काल पण तेच वारंवार सांगितलंय की जर आपली पुढची पिढी, ज्यावेळेस आईबाप आपल्या मुलामध्ये, लेकरामध्ये भविष्य पाहतात की माझ्या मुलांनी डॉक्टर झालं पाहिजे, माझ्या मुलांनी शिक्षक झालं, काही जी स्वप्न पाहतात, पण ते लेकरू जर वाचणार नसेल तर उपयोग काय आहे. पुढची पिढी जर आपली राहणार नसेल तर उपयोग काय आहे. आणि खरं तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जुन्नर तालुक्याने या प्रश्नाबाबत एकजूट झालं पाहिजे. माझं खरोखर प्रामाणिकपणाने म्हणणं आहे, एखादा रस्ता कमी झाला ना होऊ द्या, परंतु हा बिबट प्रश्न सुटला पाहिजे. एवढे बिबटे वाढलेत, आता प्रत्येक ऊसात बिबट्या निघायला लागले. ह्या माणसाचं मला सांगा, एवढा हट्टाकट्टा माणूस आहे, एवढा हट्टाकट्टा माणूस आहे, हे बिचाराचं नशीब. ते म्हणले माझं गळ्याला पकडलं असतं मी पण राहिलो असं, नसतं राहिले. पण काय पाहिलं असं कुटुंबाने. बरोबर ना. काल ज्या मुलाची आम्ही बॉडी आणली इथंच पोस्टमॉर्टम केला, पण मला अजून पण त्या आईचं दुःख समोरून जात नाही. आई बिचारी, तिचं काय आक्रोश आहे ना आई बापाचा, तुम्हाला सांगू पण शकत नाही मग शब्दात. म्हणून खरं तर ही गांभीर्याने बाब घेतली पाहिजे. वन विभागाने पण जिथं बिबट्याने हाय अटॅक केलाय सर, मी खरोखर प्रत्येक कर्मचाऱ्याचा रिस्पेक्ट करत असतो, त्याच्यामुळे मी रिस्पेक्टही सांगतो. फक्त तुम्ही उद्या ही कारवाई केली पाहिजे. म्हणजे उद्या जिथं बिबट्याने अटॅक केलाय तिथं तुम्ही पिंजरे लावा, खाद्य ठेवा, लोकांना तुम्ही त्रास देऊ नका. खाद्य ठेवायला त्यांना पण लावू नका. जे आहे तुम्हाला मी एकदा रिस्पेक्टने सांगतो, या ठिकाणी आमचे सगळे स्थानिक लोक ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील. पण माझी खरोखर वनमंत्र्यांनी विनंती, जुन्नर तालुक्यात जर 60 बळी जात असेल तर तुम्ही नेमकी किती बळींची वाट पाहणार आहे, मग तुम्ही इथं निर्णय घेणार आहे. काय करते सरकार मला सांगा ना. माझी खरोखर शेतकऱ्यांना इकडकडची विनंती असेल की सरकार जेव्हा करायचं तेव्हा करेन, ते पेटू दे तिकडे सरकारचं. पण आता आपण आपल्या लेकरांची काळजी घेतली पाहिजे, आपल्या माता भगिनी असेल त्यांची काळजी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांनी पाणी भरताना विशेषतः काळजी घेतली पाहिजे, खुरपताना काळजी घेतली पाहिजे. बसून ज्यावेळेस आपण शेतीत काम करतो आणि आता असं धरून चाला की बिबट्या आपल्या 24 तास सोबत आहे, बिबट्या आपल्या शेजारच्या वावरात आहे, बिबट्या आपल्याच वावरात आहे, सगळ्यांनी धरून चाला. आणि जे ऊसतोडी कामगार आपल्या शेतात त्या ठिकाणी येतात, माझी सगळे ऊस बागायतदारांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ही विनंती राहील, जे आपले ऊसतोडी कामगार येतात हे बाहेरचे कामगार आहेत, बाहेरचे मजूर आहेत, येणारे मजूर पण बाहेर आहेत, ऊसतोडी कामगार पण बाहेरचे आहेत. पण हे आपल्यासाठी लहान लेकरांना घेऊन पाट्याच्या थंडीत ऊसाच्या वावरात असतात. त्या लेकरांची काळजी माझं म्हणणं आहे, त्या ऊस उत्पादक जे शेतकरी असेल, मालक असेल, त्यांनी त्या मुलांसाठी कुठेतरी एखाद्या शेडमध्ये, एखाद्या खोलीमध्ये, कुठेतरी सुरक्षित ठिकाणी त्या मुलांना ठेवलं पाहिजे. काल आम्ही परिस्थिती पाहिली, ज्या बिबट्याने जिथं पोरगं मारलं त्याच्या 100 मीटर बाजूला अनेक लहान लेकरं, जवळ 5-25 लेकरं त्या वावरात होती आणि त्यांचं ऊस सोडायचं काम चालू होतं. ती माणसं, आईबाप त्या कामात व्यस्त आहेत, शेवटी हातावरचं पोट आहे, पण लहान लेकरू आपलं खेळते, बाजूला कुठेतरी ते सावली तयार करतात, सावलीत ठेवतात. माझी खरोखर ही विनंती, आपली जबाबदार म्हणून शेतकरी आहे, शिवजन्मभूमीचे आपल्या जुन्नर तालुक्यातले सगळे जबाबदार शेतकरी, जागृत शेतकरी आणि माणुसकीच्या नात्याने सगळे शेतकरी बांधवांना ही पण विनंती असेल, मजूर जरी बाहेरचा कुठला असो, MP चा असो, UP चा कुठला असो, परंतु शेवटी एक माणूस आहे. आपण पण काळजी घेतली पाहिजे. त्या लहान मुलांना कुठेतरी सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि आपण आता आपली सुरक्षितता नक्कीच घेतली पाहिजे. हे रोज दिवसा ढवळ्या घटना वाढू लागल्यात. म्हणून माझी खरोखर कळकळीची विनंती असेल, हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आपण काय करायचं, हा मिनिस्ट्री लेवलला खरं तर विषय झाला पाहिजे, निर्णय झाला पाहिजे. किती भांडायचं. आम्ही आता कोणी अंगावर आमचे दाखल झाले बिबट्याच्या आंदोलनात, वाईट वाटतं आम्हाला या गोष्टीचं. म्हणजे सामान्यांसाठी आम्ही आवाज उठवायचा का नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. माझी खरोखर कळकळीची विनंती असेल, या असे आमच्या दादांसारखे अनेक माणसं आहे जे रोज बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होतात, ते काही जण मरण पावतात, हे सगळं गांभीर्याने सरकारने दखल घ्यावं. म्हणजे जनावरांचा मोजमाप नाही राहिला, आपण माणसाचीच आता परिणाम, आपण नुसतं भूमिका मांडतोय की फार दुभती जनावर आहे, यांचं मोजमापच नाही राहिलं, किती मारतात ते, किती रोज मेंढर मारतात, बकरं मारतात, त्याचा विषय नाही राहिला. परंतु माणसांवरचे हल्ले इतके वाढू लागलेत. खरोखर माझी या निमित्तानं सरकारला विनंती राहील की जर कुठंतरी भावना असतील तर आमच्या जुन्नर तालुक्याला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी आहे, त्यांचा तालुका आहे. तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराज येऊन राजकारण करता, समाजकारण करता, का नाही त्या तालुक्याला नाही देऊ शकत. हे खरोखर एक कार्यकर्ता म्हणून, या शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून माझा खरोखर सरकारला हा सवाल आहे की तुम्ही या आमच्या लोकांकडं
आमचे सामान्य लोक आहेत, आमचे शेतकरी बांधव आहे, यांच्याकडे कळकळीने आमची विनंती आहे, तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या. धन्यवाद. वन विभागाचं कोण आहे त्या ठिकाणी काय काय उपाययोजना केली आता? या ठिकाणी म्हणजे यापूर्वी आपण काय नाही बरेच बिबटे पण ट्रॅप केलेले तिथे, पिंजरे पण लावलेले होते, ट्रॅप झालेले ते बिबटे तिथे. पण आता बरेच दिवस झाले तिथे काही हे नव्हतं, काही म्हणजे बिबट्याचं काही आरडाओरडा नव्हती. पण आता ही अचानक ही घटना झाली, तर तात्काळ आपण इथं त्या ठिकाणी आपण पिंजरे लावून घेणार आहे आणि जनजागृती पण करणार आणि पेट्रोलिंग पण करणार आहे. आपलं काय नाव? माझे विश्वनाथ बेले. मॅडम काय पेशंट आहे आता परिस्थिती? पेशंट आता स्टेबल आहे. पेशंटला आपण इंजेक्शन दिलेलं आहे, पण पेशंट डायबेटिक आहे, हायपरटेन्सिव्ह आहे, म्हणून आपण अंडर ऑब्झर्वेशनसाठी ठेवलेलं आहे. आपण पेशंट स्टेबल आहे, पण उद्या सकाळपर्यंत ऑब्झर्वेशनसाठी ठेवू आणि मग सकाळी डिस्चार्ज देऊ टाकू. चालेल ना? हा, माहिती आहे. चालेल. मॅडमला सांगायचं कसं घरी येऊन जर तुम्हाला चक्कर आली काय परत आपण इथं पुढे ॲडमिट परत तुम्ही ते आमच्याकडे म्हणजे कसं होतं. बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. शेतकऱ्यांनी सावध राहावे, सतर्क राहावे. धन्यवाद.